तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज शेतकरीचा दिवस सगळा आळसातच गेलेला आहे. सकाळपासून ना एकदम अंग दुखून आलं होतं. झोपूनच होती. गुरांची वैरणकाडी केल्यावर अशी लोळत लोळत आहे ना झोपी गेली म्हणजे झोप नाही लागली, पण ते खूपच अंगच दुखून आले एकदम. आणि नंतर तर मला असं वाटायला लागलं की माझ्या आतून अंगात ताप आलेला आहे. म्हणजे अंगवरून गरम लागत नव्हतं, पण आतून अंगातूनही ना मला ताप लागत होता. डोळ्यातून गरम वाफा वगैरे निघत होत्या. तर दुपारी सुनबाई आली, मग तिने आवाज दिल्यावर उठले. मग गप्पा मारत बसायचं. ती म्हटलं चला शेंगा फोडत बसूया. तर आज बऱ्याच शेंगा फोडल्यात. गप्पा पण होऊन जातात आणि शेंगा पण फोडायच्या होतात. तर झोप खाऊन उठलेली आणि ती होती तोपर्यंत व्हिडिओ नाही बनवला, म्हणजे टेकच कुठला घेतला नाही. आणि नंतर मग थोडासा टेक घेतला, कारण नाही आवडत त्यांना व्हिडिओमध्ये यायला, म्हणून मग कशाला घ्यायचं ना, म्हणून मी नाही. कुणी आलं, कोणीही येऊ दे, मी कुणालाच घेत नाही व्हिडिओमध्ये, फक्त माझा एकटीचा कंटेंट. तर असो, शेंगा फोडून झालेल्या आहेत आमच्या, पण आता या लेंड्या राहिलेल्या आहेत. म्हणजे बारीक बारीक शेंगदाणेवाल्या शेंगा असतात ना, बारीक शेंगा, त्या राहिलेल्या आहेत. आणि त्या मी एकटी फोडत बसली. ती गेली आताच घरी उठून. आणि आता इथून पुढं सगळी संध्याकाळची तयारीला लागायचं. म्हणजे अजून संध्याकाळ व्हायला बराच वेळ आहे. 3 वाजलेले आहेत आत्ताचे, दुपारचे. आणि मी आज खिचडी पण बनवलेली नाही. शेंगा फोडणं म्हणजे माझं रेग्युलर रुटीन झाल्यासारखंच झाले आता. ते शेंगा फोडायच्या आणि बाकीची कामं करायची. मग ते आज येऊन बसली होती, तर म्हटलं चला. आणि अंगदुखीमुळं मी आज खिचडीसुद्धा बनवली नाही साबुदाण्याची. मी लोळत, म्हणजे भूकच गेली माझी. मला कसलं हेच नव्हतं, उठून काम करावं, हे बनवून खावावं असं सुद्धा मला वाटत नव्हतं. एवढं मला अंगदुखी झाली होती आज. म्हणून मग मी खिचडी पण नाही बनवली. आता असू देत, संध्याकाळीच बनवेल. तसं झोपेतून उठल्यावर मी चहा एकदा बनवला होता आणि चहा पिलेली. सकाळी पण एकदा चहा पिली होती. तर चहा पण आज जास्त वेळा घेतला नाही, पण ती कशाने काय माहिती, थोडं आज थकल्यासारखंच झालं होतं. सगळं शरीरच थकल्यासारखं झालं होतं. एकदम पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंतच अंगदुखी चालू झाली होती आज माझी. तर अण्णांनी इकडं, मी बराच वेळ झोपून होती म्हणून मग अण्णांनीच गुरांना वैरण आणून, म्हणजे गिनीगोल गवत आणून टाकलेले. शेळ्या नुसत्या मुरगासावर राहत नाहीत ना, त्यांना काहीतरी हिरवं लागतंच थोडंफार का होईना. म्हणून मग अण्णांनी इकडं वासरांना आणि शेळ्यांना आणून टाकलेले. आणि मी सकाळी गुरांना वैरण वगैरे केली होती. शेळ्यांना वासराला वेल टाकले होते, पण ती पुरेशी वैरण नव्हती. शेळ्यांना कसं थोडं थोडं सतत खायला लागतं. तर मंडळी आज कुठले टेकच घेतले नाहीत. आज जरा तब्येतच नरम होती. मग झोपूनच दिवस घालवल्यासारखा घालवला. दुपारी सुनबाई आली तेव्हा उठली. डाळ वाळत घातली होती आज. मला ह्या डाळीचं द्यायचंय, थालीपीठाचं दळायला द्यायचंय, पण डाळ थोडी सादळलेली होती म्हणून मग उन्हात टाकली थोडा वेळ. आणि आता निघाली मी माझं पार्सल आणायला. गायांना वैरण वगैरे केली, पाणी पाजवून वैरण करून इकडं आणून बांधलं पटांगणात. आणि आता चालली पार्सल आणायला. 6 वाजून गेलेलीत, लाईट येऊन गेलेली. अरे देवा, शेरू बाहेर गेला होता. मला वाटलं बाहेर गेलाय तर जाऊन यावं. आला पटकन, तर येते जाऊन पटकन. शेरूला बांधावं लागेल इथं. काय पार्सल येते आल्यावर दाखवेलच तुम्हाला. पण ते चांगलं आठवडा होत आलं पार्सल फट्यावर पडलेलं. शेरू इकडे चल. आता येणार नाही, तसाच बसून राहील तिथंच. आणि मी जाताना नंतर येईल पाठीमागं गाडीच्या. तर चला, वेळ घालून चालणार नाही. 6 वाजून गेलेलेत. पुन्हा येऊन धारांच्या तयारीला लागायला लागते लवकर. गाडीचा टेम्पो लवकर यायला लागलाय आता. हे दुधाचा टेम्पो दुधाची गाडी लवकर येऊन जाते. मग डेअरीवर दूध गेलं पाहिजे वेळेत, नाहीतर सांगतायत घरी ठेवा. 155 ऑनलाईन पे करते. तर मंडळी, पार्सल येऊन पडलेले. हे आमच्या वैष्णवीचं दुकान आहे, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी. आणि तिचं लेडीज शॉप आहे, पार्लर आणि लेडीज शॉप दोन्ही एकत्र. तर हिच्याकडे एक पार्सल होतं. पलीकडे खताचं दुकान आहे, तिकडे एक पार्सल होतं. आणि किराणा दुकानातून सामान पण घ्यायचं होतं. आणि शेजारी हॉटेल झालेत बाबा आता फट्यावर. काय पण मिळते फट्यावरच. तर चला, पार्सल काय घरी जाऊन दाखवते. तर मंडळी,
हा एकटीला नाही उचलायचं बाई. दोन बांधले का एकच बांधले? दोन बांधले का एकच बांधले? बर बर. गवत काढून ठेवले अण्णांनी, ते आणायला जायचे. गायींशिवाय शोभा नाही अंगणाला. पार्सल नंतर दाखवते तुम्हाला मी काय आणले. आणि फट्यावर गेली शेरूला बिस्किट आणायचं विसरले. जाताना त्याला बांधून गेलते, सांगून गेलते मी तुला बिस्किट आणते. मग इथल्या दुकानातून जाऊन 5 वाला बिस्किटचा पुडा आणला. कसा पुढं पुढं पळतोय. असंच लागतं त्याला. मी कुठं पण जाऊ दे माझ्या पुढं पळायला लागतं. आणि जर मी गाडी चालवत असेल ना तर गाडीला आडवा पळतो. म्हणून असं कुठं पण जायचं असल्यावर त्याला मी घेऊन जाते. त्याला कुणाच्या फक्त घरीच जायचं असल्यावर कोंडून जात असते त्याला. आणि पण फट्यावर जायचं म्हणलं मी, गाडीवर जर कुठं निघाली ना गावात किंवा फट्यावर, तर त्याला मला बांधून जायला लागतं. तर अण्णा म्हणतायत एकटीला उचलायचं नाही, मागणं येत आहेत, तोपर्यंत मी गवत बांधते त्या कपड्यामध्ये तडपत. दिवस मावळला की. आज वाटलं होतं ब्लॉगच नको बनवायला, पण म्हटलं चला छोटे म्हणलं काय होतं, ब्लॉग कधी कधी वाटतं नको बनवायला, पण एक दिवस आळस केला का की मग आळसच होत जातो. म्हणून मग घेतलं बनवायला. आता बाजरी दाखवते मी आमची. हात अवघडतोय राव असा मोबाईल धरून चालायचं म्हटल्यावर. ही बघा ही बाजरी देवीजवळ. एवढी बाजरी केली होती उन्हाळ्यात. उन्हाळ्यात म्हणजे गहू काढल्याच्या नंतर केलती. आणि बांधले अण्णांनी गवत. तर ती बाजरीचं झालं काय, बाजरी पेरली, उगवली सगळी चांगली, इतीत बाजरी आली आणि पाणीच बोर चाटलं. मग ही बाजरी एवढीच राहिली. आणि आता पाऊस आल्यावर हल्ली चांगली. जिथं जिथं वल राहते ना रानाला तिथं चांगली वाढली. आणि पलीकडं मुरमाचं रान आहे पलीकडचं, तर तिथं थोडी बुटकीच राहिली. तर गवत तर बांधून ठेवले अण्णांनी. आल्यात उचलू लागायला. दिवस गेलाय मावळतीला. नसतं उचललं मला, जरा मोठं बांधले. लय गवत आले. कुठं पण गवतच आहे, कुठं पण गवतच आहे. पाऊस पडून गेल्यावर असंच असते. पण बरे ना गुरांचं भागते. अजून मम्मीने तिकडे 4 गठुडी काढून ठेवलेत. चप्पल पिरगळली की माझी. मम्मीने 4 गठुडी काढून ठेवलेत. ही झालं संध्याकाळच्या वैरणीसाठी. आणि मम्मीने काढलेलं चौधरी साहेब सकाळी आणतील सकाळच्या वैरणीसाठी, धार काढल्यावर टाकायला. आणि मग नंतर धार काढल्या सकाळी 8 वाजता गवत टाकलं ना, 4 गठुडी संपणार नाही 4 गायांना. त्याच्यावरच वैरण होऊन जाईन. सकाळी मुरघास टाकायची गरजच नाही लागणार आता. कुणाचं कुणाचं घर उघडे? व्हिडिओ मध्ये यायचं असतं. ह्याला अर्घ घेतल्यावर तर लई लाज वाटते. अजून बोलायचं कोण? पुढं खात्यात अजून, तरी पण ओरडते ते गवत बघून. ह्यांना किती पण खायला घाला कमीच आहे. लय खावड्या असतात गाया खरंच. अयो संपलं की. हा असला एक टप भरून टाकून गेली होती. हा टप मोठा आहे, छोटा नाही. बघायचं केवढा आहे. लय मोठा टप आहे तो. एवढा एक टप टाकून गेली होती, तरी पण हाताकडे बघतात बाबा. ह्या खरंच लय खावड्या आहेत. वस्तीवर एकच गडी असा ज्याला व्हिडिओमध्ये यावं वाटतं, म्हणजे स्वराज. त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडतं. मी एडिटिंगला बसली ना तर मागं मुद्दाम कानाजवळ येऊन माझ्या गुणगुण करत असतो. मग मी ओरडली ना, मी बोलते ना, तू कशाला ओरडतो, तर मग म्हणणार मग मला व्हिडिओमध्ये यायचं आहे. आणि हो, स्वराज म्हणजे नातू, जाऊबाईचा नातू आहे, म्हणजे माझा बी नातूच झाला की.
दुसरं गवत कुठं काढून ठेवलंय अण्णांनी. तरी आणलेली 2 गठोडी गवताची. आता लगेच अण्णा म्हणतील चहा बनवू गड्या आपल्याला. पण मी तुम्हाला पहिलं पार्सल दाखवते, कारण परत अंधार पडला ना. आता लाईट 10 वाजताच येणार, मग 10 वाजता कधी पार्सल दाखवू. राम सॉरी 10 वाजता कधी पार्सल दाखवणार आणि व्हिडिओ एडिट करून कधी अपलोड करणार. आजच पाठवते व्हिडिओ, कारण शिल्लक स्टॉक नाही माझ्याकडं व्हिडिओचा म्हणून. एकदा फट्यावर गेलं की 2-3 कामं सोबतच होतात, पण मी जास्त करून फट्यावर जात नाही. म्हणजे महिना झाला तर जवळजवळ मी फट्यावर गेलेली. खूप दिवसांनी आज फट्यावर गेली मी. लय काय महत्त्वाचं नाही मागवले, पण आहे. किराणा दुकानात पण गेलेली, तिथून पण काय काय घेऊन आली सामान, ते पण दाखवते तुम्हाला. स्टँड घेतलं की, स्टँड घेतल्यावर कम्फर्टेबल बसता येतं आणि बोलता येतं. स्टँड नसेल तर मग हातात घेऊन हात अवघडतो, बोलायला जमत नाही, काय नाही. तर मंडळी मागची बोचकी इग्नोर करा बरं का. तर मी घेऊन काय आली, पहिलं किराणा आणलेलं दाखवते. फरसाण थोडं आणलं, जेवताना तोंडी लावायला. चौधरी साहेबांना आवडतं, म्हणजे कोणती पण भाजी असू दे, आवडती नसली तरी खातात. आणि एक भांड्याचा काट्या आणला. किराणा एवढंच आणले. आणि ही बाजरी येसूर करायचं आहे मला, म्हणून ही बाजरी आणली एवढी. तर येसूर आता उद्या दाखवेल तुम्हाला कसा येसूर करायचं आहे, काय करायचं ते. आणि पार्सलमध्ये काय आणले, पार्सल. अरे देवा, हे खोलायला लागेल. ह्याच्यासाठी कैची लागणार आहे आपल्याला, हे तरी दाखवते. तर इकडे माझे पहिले जुने गाऊन जे होते ते खूप खराब झाले होते, म्हणजे फाटले होते, म्हणून मी फेकून दिले ते. आणि असे लुजरवाले, चेस्टवर लुजर आहे वरती. तर आता ती वेअर करून मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. काय प्राईज आहे माझ्या आता लक्षात नाही, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याची लिंक हे करील, टाईप करून देईल. अरे देवा, एकच आहे, मला वाटलं 2 आहेत. जाऊ दे, एक नंतर कधीतरी मागवेल. पण कपडा खतरनाक मस्त आहे, कपडा एकदम महाग लागला पण मला. हा कसा आहे कपडा, मस्त आहे. मला असं वाटलं होतं की मला महाग वाटते. असं इथं लुजर आहे, म्हणजे चेन पण नाही आणि बटन पण नाही. लुजरवालं घेतलेलं आहे. हे कशासाठी, कारण पावसा पाण्याचं भिजून आलं ना आता की मग घरात चेंज करायला पुन्हा एकदा साडी नेसा, पुन्हा दुसऱ्या दिवशी डबल साड्या धुवा, कपडे डबल पडतात. मग त्यापेक्षा आपलं घरातली घरात घालायला म्हणून हे मागवलेले. पहिले होते तसं मी दिवसा नाही घालत, ते मला आवडतच नाहीत. मला गाऊन घालायलाच आवडत नाही, पण ते पावसा पाण्याचं भिजून आल्यावर रात्रीच्या वेळेला कम्फर्टेबल वाटतात, म्हणून मग ते मागवलेले मी. मला वाटलं होतं 2 येतील, एकच आले. तर असू द्या. आणि याच्यात सायट्रिक ॲसिड मागवलेलं आहे मी, कारण काय मी करमाळ्याला गेल्यावर मला लक्षातच राहत नाही आणायचं, म्हणून मागवलेलं आहे, दुसरं काही नाही ह्याच्यात. पण तरी पण मी खोलून दाखवते तुम्हाला, हे बिना कैचीच. तर हे बघा, सायट्रिक ॲसिड. मला बॉटलमधलं पाहिजे होतं, पण बॉटलमधलं महाग बसत होतं, म्हणून मी याच्यातच मागवलं पॅकेटमध्ये. घरात कशात पण ठेवता येईल बॉटलमध्ये. एखाद्या बॉटलसाठी जास्त पैसे लागत होते त्याचे, आपण बचत करायची बघतो. सायट्रिक ॲसिड घरात कशाला पण लागतं. आता त्याचे यूज काय काय ते जिथं वापरेल तिथं सांगत जाईल. पहिलं होतं पण ते मी करमाळ्यातूनच घेतलेलं होतं, पण मला खूप दिवस झालं लक्षातच राहत नसायचं करमाळ्याला गेल्यावर आणायचं. मी करमाळ्याला काहीतरी कामाने कधीतरी जाणार,
काय नाही बाबू, खायला काय सुद्धा नाही. काहीतरी कामानिमित्त कधीतरीच जाते आणि मग ते जे महत्त्वाच्या कामासाठी गेले तेच काम करायचं आणि निघून यायचं. मग हे असं छोट्या मोठ्या वस्तू ध्यानातच राहत नव्हत्या, म्हणून मग मी हे मिशोवरून मागवलेले सायट्रिक ॲसिड. आणि हे पार्सल तर माझं बरेच दिवस झाले येऊन पडलेलं. आणि अजून एक 2 दिवसापूर्वी पार्सल आलं होतं, तर ते मी अनबॉक्सिंग माझ्या सुनेला करायला लावलं होतं आणि त्याचा काही व्हिडिओ बनवला नव्हता, कारण तिला म्हणजे कम्फर्टेबल नसतात ना त्या इथले लेडीज व्हिडिओ समोर यायला. तर आता ते दिसेल की नाही मला माहीत नाही. तर हा फोटो मागवलेला आहे मी धावत्या घोड्याचा, बाहेर तर काढून दाखवू शकते ना मी. तर हे बघा, हा छान आहे ना, म्हणजे जेणेकरून पॉझिटिव्ह वातावरण घरात राहावं म्हणून. माझ्या सासूबाईंचा आणि दिराचा फोटो होता ना घरात भिंतीवर लावलेला, बरेच जणांनी मला सांगितलं होतं की तो फोटो काढून ठेव, भिंतीवर लावायचं नसतो वारलेल्या व्यक्तींचा. आणि आता त्यांना तर वारलेले खूपच वर्ष झालं, दाजींना वारलेले जवळजवळ 22 वर्ष झाली, 22-23 वर्ष झाली असतील. मग सगळे कुणी पण आलं ना फोटो दिसला की म्हणायचे असा फोटो टांगून ठेवत जाऊ नये मेलेल्या व्यक्तींचा, असू दे फोटो तुझ्याकडं पण कुठंतरी कपाटात पेटीत असा ठेव, वरती ठेवत जाऊ नको. मग ती भिंत मला खूपच सुनी दिसायला लागली, म्हणून मी तो फोटो मागवला. आणि अजून एक वॉलपीस मागवणार आहे. मला येतं वॉलपीस बनवता, पण त्याचं सामान आणायला करमाळ्याला जा, ते घेऊन या, नंतर बनवत बसा, तेवढी झंझट करण्यापेक्षा एखादं साधारण वॉलपीस ह्या फोटोच्या कडेला लावायला मागवेल मी. आणि नंतर ते कसं बसवलं आहे त्या फोटोंच्या जागेवर, म्हणजे दाजींच्या आणि आत्यांच्या फोटोच्या जागेवर कसं बसवलं ते मी नंतर दाखवेल. तर चला मंडळी, बाय.